राज्यातील अनुदानित शिक्षकांनी 10वी 12वी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकलाय। दौंड तालुक्यातील अनुदानित शिक्षकांनी देखील पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला। यामुळे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। आमच्या मागण्या मान्य करत नाही तोवर बहिष्कार मागे घेणार नाही असं वक्तव्य या शिक्षकांनी केलंय। शिक्षकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। राज्यातील अंशतः अनुदानित जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी 10वी आणि 12वीच्या पेपर तपासणीवर खरं तर बहिष्कार टाकलाय। दौंडमधील काही अंशतः अनुदानित शिक्षक माझ्यासोबत आहेत। खरं तर यांनी देखील 12वीच्या आणि 10वीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलाय। सर मला सांगा नेमकी तुमची मागणी काय, कारण तुम्ही पेपर तपासणीवर बहिष्कार टाकलाय? आमची एकमेव मागणी अशी आहे, इथून पुढे आता टप्पावाढ देण्यापेक्षा आम्हाला आता 100% अनुदान एकाच वेळेला आपण द्यावं। कारण प्रत्येक वेळेला आपण शब्द देत आलेला आहात। दिवाळीतही आपण शब्द दिला होता, पण आताही पुन्हा तुम्ही शब्दाचीच अपेक्षा करताय, हे उचित नाही। तर आमची एकच मागणी आहे की आपण 100% अनुदान एका वेळेच द्यायला सुरुवात करावी। शिक्षकांच्या मागण्या रास्त आहेत। खरं तर शासनाने दुजाभाव केलेला आहे। विनाअनुदानित शाळा, अनुदानित शाळा। आता जर तुम्ही बघितलं तर विनाअनुदानित शाळेतील मुलांना शालेय पोषण आहार असेल, पुस्तक असतील, या सुविधा सुद्धा शासन त्या ठिकाणी देत नाही आणि अनुदानित शाळाला मात्र सगळ्या सुविधा दिल्या जातात। त्याचबरोबर पगाराचा पण विषय आहे। अनुदानित शाळेतील शिक्षकांना 100% पगार मिळतो आणि तेवढंच काम आमचे विनाअनुदानित शाळेतील शिक्षक करतात, त्यांना पण तेवढाच पगार मिळणं गरजेचं आहे। शासन आता नवीन भरती करत आहे, त्यातील निम्मी भरती पूर्ण देखील झालेली आहे। 22,000 पैकी 11,000चा टप्पा आज पूर्ण होत आहे। मागून येणारे शिक्षक आमच्यापेक्षा पूर्ण क्षमतेने पगार घेणारे थोड्या दिवसात, आणि आम्ही गेली 12 वर्षापासून काम करतोय, अजूनही आम्ही टप्प्यावरच आहे। त्यामुळे शासनाला एकच विनंती आहे की आता टप्पा न देता थेट 100% अनुदान आम्हाला मिळावं ही विनंती। शासनाला अजूनही आमची अजिबात काहीच काळजी वाटत नाही, परंतु फक्त इच्छा एवढीच आहे की आता आमची रिटायरमेंटची फक्त 2 वर्ष राहिलेली आहेत, तरी शासनाने आम्हाला 100% अनुदान द्यावं एवढीच अपेक्षा आहे। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।